IVF ICSI ही नक्कीच खर्चिक ट्रीटमेंट आहे, हे सर्व ज्ञात आहे. पण हा खर्च कशावर अवलंबून असतो हे आपण जरा अभ्यासूया. IVFचा खर्च मूळतः आपण दोन गोष्टींमध्ये डिवाइड करू. एक लॅबोरेटरीचा खर्च आणि तुम्हाला दिले गेलेला औषधांचा खर्च. लॅबोरेटरीचा खर्च हा जनरली फिक्स्ड असतो. काही लॅबोरेटरीज 65,000 रुपीज घेतात, काही 75 घेतात. हा कदाचित थोडा प्लेसनुसार बदलत असेल, म्हणजे शहराच्या ठिकाणी, मोठ्या शहराच्या ठिकाणी त्यांची प्लेसेसच्यामुळे त्यांचे खर्च मोठे असतील आणि छोट्या शहराच्या ठिकाणी त्यांचे खर्च कदाचित थोडे कमी असतील. आणि अर्थात तुम्ही कुठलं साहित्य वापरता तुमच्या लॅबोरेटरीमध्ये त्याच्यावर पण खर्च थोडा ठरतो. आम्ही जनरली सगळे CE ब्रँड असलेलेच, म्हणजे IVFला हायेस्ट सक्सेस देणारेच आम्ही डिस्पोजेबल्स वापरतो आणि त्याच्यामुळे थोडा खर्च थोडा जास्त असू शकतो. की जे नॉन CE ब्रँड वापरत असतील किंवा कुठे कॉम्प्रोमाइजेस होत असतील तर डेफिनेटली त्यांचे खर्च कमी येऊ शकतात. आणि आम्ही स्ट्रिक्टली डिस्पोजेबल सगळं IVFमध्ये वापरलं जातं. पण तरीही लॅबोरेटरी खर्च हा किंबहुना फिक्स्ड असतो. म्हणजे आमच्या लॅबोरेटरीजमध्ये अप्रॉक्सिमेटली 65,000 to 75,000 रुपीजपर्यंत IVFच्या लॅबोरेटरीचा खर्च येतो. ह्याच्यामध्ये तुमचा ओवम पिकअप आला, तुमची ICSI आली, गर्भाची डेव्हलपमेंट आली, त्याच्यात तुमचं क्लिवेज स्टेज एम्ब्रिओ आला, ब्लास्टोसिसपर्यंत एम्ब्रिओची डेव्हलपमेंट आली, गरज पडली तर लेझर हॅचिंग आलं, त्याच्यानंतर त्याचं PGTA करावं लागलं तरी त्याचं PGTAचं सॅम्पल देणं आलं आणि गर्भ क्रायो प्रिझर्वेशन, ह्या सगळा खर्च एकत्रित साधारण 75,000 होतो. दुसरा खर्च मुख्य असतो तो म्हणजे औषधाचा. हा औषधाचा खर्च व्हेरी होतो डिपेंडिंग अपॉन तुम्ही कुठलं औषध चूज केलं. जर तुम्ही रिकॉम्बिनंट FSH आणि मेनोप्युअर सारखी जर औषधं चूज केली, ह्याला हायेस्ट सक्सेस रेट आहे, पण खर्चही तेवढा जास्त असतो कारण हे खूप एक्सपेन्सिव्ह मेडिसिन्स आहे. पर्गोवॅरिस आहे, हे खूप एक्सपेन्सिव्ह मेडिसिन आहे, पण सक्सेसही चांगलं असतं. पण तेच तुम्ही रूटीन HMGs चूज केले, जे मल्टिपल निरनिराळ्या नावाने इंडियामध्ये उपलब्ध आहेत, तर अर्थातच तुमचा औषधाचा खर्च कमी येतो. मग प्रत्येकाने एक्सपेन्सिव्ह मेडिसिन घेणं गरजेचं आहे का? तर तसं नाही आहे. जर तुम्ही यंग असाल, बारीक असाल, तुमचा ओव्हेरियन रिझर्व चांगला असेल आणि तुमचा पास्ट एक्सपिरियन्सप्रमाणे तुमच्या मेडिसिनला ओव्हरीचा रिस्पॉन्स उत्कृष्ट असेल तर डेफिनेटली तुम्ही सिम्पल मेडिसिन्सवर पण तुमचं एग्स चांगले तयार होतील. पण तेच तुम्ही खूप जाड्या असाल, तुम्हाला तीव्र प्रतीचा पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल किंवा तुम्हाला एग प्रोड्युसिंग कॅपॅसिटी कमी असेल किंवा तुमचे पहिले जे एक्सपिरियन्सेस होते तिथे खूप इंजेक्शन दिलं तर एखादंच एक तयार व्हायचं, अशावेळी तुम्हाला चांगले इंजेक्शन चूज करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे तो खर्च वाढतो. आता ड्युरेशन ऑफ स्टिम्युलेशन क्लायंट टू क्लायंट थोडं बदलतं. मी जनरली खर्च सांगताना सगळ्यांना 12 डेज स्टिम्युलेशन पकडून सांगतो, कारण उगाचच जर 9 आणि 10 दिवसाचं स्टिम्युलेशन सांगितलं तर 50% पेशंटला 12 दिवस स्टिम्युलेशन लागणार आहे आणि त्यांना मला अर्ध्यातून खर्च वाढवायला लागेल. त्यामुळे तसं न होता आम्ही सगळ्यांना एक 12 दिवसाचं स्टिम्युलेशन गृहीत धरूनच सांगतो. तरीही काही क्लायंट्सना 13 किंवा 14 दिवसाचं लागू शकतात. ते ती कॉस्ट आम्ही ॲसिम्युलेट करतो, त्याच्याकरता आम्ही काही कॉस्ट वाढवत नाही, कारण खूप कमी जणांना ॲक्च्युली ते 14 दिवसाचं स्टिम्युलेशनची गरज असते. दुसरा IVFचा खर्च अवलंबून असतो की तुम्ही IVFचे जे गर्भ आहेत ते एम्ब्रिओ प्रिझर्व करणार आहात की लगेच सोडणार. आजकाल जनरली फ्रीजिंग थॉईंग सायकलची कॉमन प्रथा आहे, कारण तिथं प्रेग्नन्सी रेट चांगले येतात. पण आम्ही गर्भ तयार झाल्यावर फ्रीज करतो आणि महिना दीड महिन्याने गर्भाशयात सोडतो. त्यामुळे तुम्हाला फ्रीजिंग थॉईंगची कॉस्ट होते. ती जनरली आमच्याकडे साधारण 30,000 ते 40,000 होते आणि ती कॉस्ट तुम्हाला ज्यावेळी तुम्ही गर्भ घेणार आहात महिना दीड महिन्याने तेव्हा भरावी लागते. ते सुरुवातीला याच कॉस्टला भरावी लागत नाही. खूप ठिकाणी मी बघतो की IVFची कॉस्ट एक पर्टिक्युलर रक्कम सांगितली जाते आणि मग नॉन मॉनिटर्ड किंवा नॉन टोल्ड खर्च वाढवले जातात आणि तुम्हाला 1.5 लाख रुपये प्रॉमिस केलं जातं. बाय द टाईम तुम्ही एक्सपेंड करता तुमचे 2.5 लाख केव्हा जातात कळत पण नाही. असं होता कामा नये. त्यामुळे एक प्रॉपर पेमेंट ॲग्रीमेंट केलेलं बरं आणि त्या पेमेंट ॲग्रीमेंटमध्ये या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या बऱ्या, म्हणजे तुम्हालाही पारदर्शकपणे माहीत असतं की खर्च कसे होणार आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही प्लॅन करणं तुम्हाला सोपं जातं. थँक्यू सो मच.